काय हो, याच्यावरचा शर्ट तुम्ही यांचा धुवून ठेवला का? अहो मी धुवायला टाकायलाच विसरले. म्हंटल आता धुवून घेते, टाइम येतो पर्यंत. अगं हो, मी धुवून इस्त्रीला पण दिला. ह्यांचे पण कपडे होते ना, मग म्हटलं दोघांचे पण सोबतच देऊ म्हणून दिलाय. बरं जावा तुम्ही, भाजी मी करते, पण वरणाला फोडणी मात्र तुम्हीच द्यायची बरं का, कारण तुमच्या हातचं चांगलं लागतं. बरं मॅडम, जशी तुमची आज्ञा. मी बाहेरचं आवरते हा. हो. अरे यार, ताईंचे पैसे द्यायचे होते मला. देते लगेच, नाही तर परत मी विसरून जायचे कामाच्या गडबडीत. ओ ताई, अहो हे घ्या. मी पैसेच द्यायला विसरले. यांच्या शाळेची फी भरली होती ना तुम्ही, तर तेच पैसे येते. अच्छा असं आहे का? तर मग असे नको मला पैसे, मला व्याजात सकट लागतील हं. काय हो ताई, घ्या ना हो. अगं मी काय परकी आहे का? ह्याच घरातली आहे ना, आणि एकत्र कुटुंबात राहतोय आपण. मग जबाबदारी प्रत्येकानं घेतली तर काय प्रॉब्लेम आहे? नकोयत मला पैसे, ठेव. असं पण लागतील ते पैसे परत आपल्याला. जा. अहो ताई, तुम्ही फक्त माझ्यासाठी जाऊ नाहीयेत, तर या घराचे आधारस्तंभ आहात, आणि तुम्हीच परत मदत करणार आहात, त्यामुळे तुमच्याकडेच ठेवा हे पैसे. मी एकटी नाही आधारस्तंभ, तू पण आहेस या घराचा आधारस्तंभ. कारण जेवढं मी करते ना घरासाठी, तेवढंच तू पण करतेस. आणि कसं आहे दीप्ती माहितीये का, आपण एकत्र कुटुंबात राहतोय, त्यामुळं तुझं माझं हे ते असं नको आहे ग. हो ताई, सगळं बरोबर आहे, पण हे पैसे तुमच्याकडे ठेवा, कारण तुम्हाला तर माहितीये माझ्याकडे पैसे दिसले ना की मी लगेच खर्च करते, आणि ती जबाबदारी आहे ना तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकता. अगं मी सांभाळू शकतेच, पण तुला सांगू का, ह्या घरावर जेवढा माझा हक्क आहे ना, तेवढाच तुझा आहे. कारण ह्या घराला जेवढं मी समजून घेते, त्याच्यापेक्षा जास्त समजून तू घेतेस. असं काही नाहीये ताई. अगं खरंच, कारण तुला सांगू, प्रत्येक घरात जर मोठ्या जावेनं जर बारक्या जावेला काहीतरी सांगितलं तर ती खूप आर्ग्यू करते, पण तू तसं कधी करत नाहीस. तू डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवतेस. कदाचित यामुळेच आपलं घर एकत्र आहे अजूनपर्यंत. जो पैशाने हा वाद होतो ना, तो आपल्यामध्ये कधीच होत नाही, कारण आपला एकमेकांवर खूप विश्वास आहे, जो एक घर टिकवण्यासाठी पुरेसा असतो. अपने तो अपने होते हैं।